सर्वांना, आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सगळे मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आताच प्रांजलला वगैरे स्कूलमधून सोडून आले. फॅन वगैरे बंद केला आहे, नाहीतर आवाजच येत नाही. आता तुम्ही म्हणता तर फॅन कसं काय एवढा काय? फॅन पुस. फॅन आधीपासून घर मालकाचा आहे, कितीच आपण त्याला स्वच्छ केला तरी ना तो काळाचा काळा दिसतो. तसंच माणसाचं असतं, काळा रंग कधी हे नाही होऊ शकत. फॅनचे किती घासा तरी काळाचे काय वाजलं रे. तर चला, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केले, तर म्हटलं आज व्हिडिओ सांगते तुम्हाला. मला वाटलं नव्हतं आयुष्यात कधी मला साडीवरनं पण झगडे होतील, माझे साडीवरनं पण वादविवाद होईल, आयुष्यात नव्हतं वाटलं. आता लग्न झाल्यावर माणसं साडी नाही नेसणार तर काय नेसायचं? पॅन्ट शर्ट नाही घालायचं. तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरात पॅन्ट शर्ट घालायची परवानगी नाही ना. पॅन्ट शर्ट घालायचं, घरामध्ये मॅक्सीज घालायचा नाही, नाईट सूट घालायचं, ते फुल पॅन्ट टी शर्ट काहीच नाही घालायचं. आणि आपण लग्न झालं म्हटलं साडीच नेसणार तर काय नेसणार? कुणाची कशी बुद्धी चाललेली याचं सांगताच येत नाही. तर हा व्हिडिओ खास म्हणजे नाही का, बघतील त्यांना पण तो व्हिडिओ बघून पस्तावेन की आपण साडीवरनं खाऊन. तो कारण म्हणजे छोटंसं कारण की साडीवरनं पण झगडे होऊ शकतात. मला आश्चर्य वाटलं. आणि मग आता आज म्हणजे मला स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे बघा. मी आज तुम्ही माझे रोजचे व्हिडिओ बघा आणि आता इथून पुढचे व्हिडिओ बघा. रोज मी छान माझ्या स्वतःला मी प्रेझेंट करत राहीन. म्हणजे मी माझ्यात एवढं बदल करून घ्या, म्हणजे हे आजच नव्हतं बरं का माझ्या आयुष्यात. याच्या आधी पण खूप साऱ्या वेळेस मी ह्या गोष्टीला सामना केला होता की तू नीट असंच राहायचं नाही, तसंच राहायचं नाही. तर तेव्हा मी सोडून दिलं. तर म्हटलं जाऊ द्या, आपण नाही आवडत तर. पण ते विषय सोडला. मी म्हटलं जाऊ द्या, नसेल आवडत. पण ज्या गोष्टी जेव्हा चारित्र्यावरून विषय येतो तेव्हा मग मला लय डोक्याला आउट होतं. माणसाचं काही नाही, पण चारित्र्यावरून कुणी बोललं तर माणसाला कुणी असो राग येतो, कोणती स्त्री असो तिला राग येतो. काय करणार? काय आता आपण त्यांच्या स्वभावाला औषध नाही आहे, आपण काही करू शकत नाही. असल्या माणसाच्या स्वभावापुढे आपण काहीच नाही करू शकत. तुम्ही ठीक आहे, तुम्ही तुमचा एन्जॉय करता, पण बायकोला तरी चारित्र्यावरून बोलू नका. भरपूर आता 2 वर्षापूर्वी पण तसंच झालं होतं. आता त्या दिवशी पण तसंच. काय करणार? आता मी माझ्या स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मग आजपासून नाही, 2-3 दिवस झालं मी छान माझं स्वतःला हे करते, काजळ वगैरे छान म्हणजे राहते. आता मी आत्ता काय झालं, शाळेतून आले आणि तसंच लोळत बसले. कंटाळा येतो ना एवढं उन्हाचून यायचा. नाही तर मी छान हेअरस्टाईल वगैरे केली, ती काजळ लावलं होतं डोळ्याला, मस्त छान ब्लॅक कलरची साडी नेसली. म्हटलं जाऊ दे, आता मी राहणार, आता बिंदास राहणार. म्हटलं मी मध्ये स्वतःला मी कधी आरशात पण नव्हतं बघितलं. पण मोबाईलमध्ये फिल्टर असल्यामुळं काय एवढं वाटत नव्हतं की मी कसं काय कशी दिसते. कारण फिल्टरमुळं आपण झोपेतून जरी उठलं ना तरी तो चेहरा एकदम छान दिसतो आणि मस्त दिसतो, असं वाटतं आपण मेकअप केला आहे. त्याच्यामुळं मी काय मेकअप वगैरे करत नव्हते. पण आता मी माझ्यामध्ये खूप सारा बदल करणार आहे आणि तुमच्या पुढं आता मी 2-3 दिवस झाले व्हिडिओ नव्हते काढले, कारण मला काढूच नव्हते वाटत. आणि 2 दिवस झाले मोबाईलच नव्हतं मला. काय करती? सोपा बनवती होय. मग मला सांग ना, तुला येईल का बनवतं सोपा दिदीसारखा? जर तिकडून आण उषा बेडमधून. तू आण सोपा बनवायचं चाललंय. मॅडमचं सोपा बनवतात. बनवा. तर मला कंटाळा आलता, मी झोपले होते अक्षरशः. पण म्हटलं जाऊ द्या, आज व्हिडिओ बनवूया. आणि कंटाळा करून काही जमायचं नाही आपल्याला, आपल्या भविष्यात पुढं जायचं आहे. आणि असं कंटाळा करून जमायचं नाही. आपल्या पुरींसाठी तरी आपलं जे कंटाळा आहे तो बाजूला सारला पाहिजे आणि स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे आपल्याला. व्हिडिओच्या माध्यमातून तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. कशाला? काही ना काही दिवसभर असंच चालू असतं यांचं. आणि वाटलं नव्हतं मला साडीहून एवढं महाभारत होईल, एवढं म्हणजे साडीहून पण एवढं नाही का कारस्थान. माणूस जाऊ द्या, मी पॅन्ट शर्ट घातलं असतं तर ते ठीक आहे ना, की तू पॅन्ट शर्ट कशाला घातलं, आपल्या घरच्यांना आवडत नाही, तू कशाला घातलं आणि तू साडी का घातली, तू आजच तर ह्याच्याहून झगडे झालते. मग म्हणजे नाही का असं एकदमच विचित्रासारखं बोलायचं, जे तोंडाला देवाने आपल्याला तोंड दिलं म्हणून काय पण बोलायचं का, माझं असं म्हणणं आहे. आणि
म्हणून मी 2 दिवस व्हिडिओ नाही काढले. मी माझ्या स्वतःला थोडंसं शांत केलं. मग भरपूर सारा विचार केल्यानंतर म्हटलं नको आपण जर असंच दीदीला येते तू बाळा तू दीदीलाच येतो बाळा तू. आणि मग म्हटलं आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल आण. त्या 2 उशा आण मम्मी बनवते. त्या 2 उशा आण. काही ना काही यांचं दिवसभर चालू असते. स्वयंपाक बनवून देते. केलाय स्वयंपाक आपलं. काय नवीन ते प्रांजल काय करते काही खेळ काढते ती. फॅन चालू केला अडले गरमायला लागलं. जपा दम लागतोय लगेच. असं उठ बशीची कामं जमत नाही. हे हातपाय गुडघे दुखत काय करावं ते पण मला काही कळा नाही. कमून दुखत आहे एवढं सर लय वाईट खाली. तर असं हे आता म्हटलं नाही आपण आता कवर हे करायचं. तर मी देते जेवायला. आता काय करणार. आता मी मस्त राग गेले निघून सगळं केलं. आणि मी केला असता मम्मीला फोन, भाऊला फोन केला असता, भाऊ घ्यायला आला असता. पण प्रांजलच्या शाळेचं नुकसान झालं असतं. 1 वर्ष एवढं आपण शाळेत तिला पाठवलं. आता एक्झाम चालू उद्यापासून ओरले. आणि थोड्या वेळासाठी मी रागाच्या भरात फोन केला असता आणि प्रांजलचं नुकसान झालं असतं शाळेचं म्हणून देते. तर मग त्याच्यामुळे मी काय करते शांत 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 जाऊ द्या म्हणते. आणि तशी कशी तरी 1 वर्ष आता कसं म्हणजे माझं ना डोकंच चालत नाही. मग मी काय करू, कोणत्या पद्धतीने सुधरावं मला तेच कळत नाही. त्याच्या आधी मी गेले होते मुलींना हे करून. तुम्हाला मागच्या वर्षामध्ये बघितले. काय करू मला काही समजत नाही. कोणत्या पद्धतीने समजावू. सगळे प्रयोग बघितले. महिनाभर नागरला राहून बघितलं. नगरला गेले. पण कवडी मात्राचा पण बदल नाही. नुसतं नाही मी नाही करणार, मी तसं नाही करणार, मी असं नाही करणार. आणि आपण जेव्हा आईना म्हणतो तर आई म्हणून नाही तो बोलला तर मी तसं नाही करणार. आणि बळजबरी मी जेव्हा नगरला जाते तेव्हा मला परत बोलावून घेते. नाही तू तो कसा बोललाय आता तो करणारच नाही. आणि असं बोललं ना आपण उलटं मग आपल्यावर ब्लेम करणार. भाऊ तू किती आगावी, तो बोलतोय तरी नाही करणार, तरी तू ऐकती का, असं करते का, परत आपल्यावरच येऊन ठेपणार. असं चाललेलं आहे. तर जाऊ द्या. मी जास्त बडबड नाही करत. माझ्या डोक्यात कुंकाने चक्कर पण यायला लागली म्हणून मी जास्त बोलत पण नाही, जास्त विचार पण नाही करत. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 2 दिवस झाले व्हिडिओ नव्हते पोस्ट केले. रोज मध्ये करण पण करत नाही. आणि हिचं लागलं की मला मोबाईलात देत नाही. आता हिला द्यायचं आहे. ताईचा फोन आला तर मला जायचं आहे ॲब्रो करायला. वाढलेतले ॲब्रो तर नाही पण आपल्या करायच्या. तर चला बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. देते.